नमस्कार. टी-आर-टी, बार्टी, आरटी, सारथी, महाज्योती या विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून जी स्कॉलरशिप दिली जाते त्याचे सर्व अपडेट आपण या चॅनलवरती घेत असतो. विद्यार्थी छोटे-छोटे डाउट विद्यार्थ्यांचे आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो. विद्यार्थी विश्वासाने कॉल करतात, मला मेसेज करतात, की सर ही अडचण आहे. तर अलीकडच्या काही काळात विद्यार्थ्यांनी विचारला एक छोटासा प्रश्न तुमच्यासमोर घेऊन आलोय. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे किंवा वन टाईम निधी आणि प्रशिक्षण सुरू झाल्यावर किती दिवसात मिळतो? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे किंवा स्टायपेंड पहिला कधी येतो? आणि जो त्यांचा अनुषंगिक निधी आहे वन टाइम तो कधी येतो? तर हा छोटासा डाऊट आहे विद्यार्थ्यांच्या मनातला, तो आज क्लिअर करूया आपण. तुम्हाला माहितीच असेल स्कॉलरशिप मित्रांनो, आपण स्कॉलरशिपचे अपडेट घेत असतो. हा चेहरा तुमच्या ओळखीचाच असेल. तर प्रत्येकानं, हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात आधी आपण बघूया की या कोर्सेससाठी अनुषंगिक निधी किती आहे. जर तुम्ही UPSCचा बघाल तर UPSC साठी तो ₹18,000, MPSC साठी तो ₹12,000, त्यानंतर MES साठी तो ₹12,000, JMFC साठी ₹12,000, ग्रुप बी अँड सी एमपीएससी साठी ₹12,000, SSC क्लास 3 साठी ₹12,000, IBPS साठी ₹10,000, पोलीस भरतीसाठी ₹12,000, PSI-STSO साठी ₹12,000 आणि TET यासाठी ₹12,000. हा जो अनुषंगिक निधी तुम्हाला मिळणार आहे तो तुम्ही बघून घ्या. तुमचं प्रशिक्षण किती महिन्याचं ते पण मी तुम्हाला सांगितले. हे जे वरचे कोर्सेस आहेत UPSC, स्टेट सर्व्हिस, MES, JMFC हे सगळे 11 महिन्याचे कोर्सेस आहेत. आणि बाकी सगळे म्हणजे ग्रुप बी अँड सी, SSC, IBPS, पोलीस भरती, PSI-STA आणि TET हे सगळे 6 महिन्यांचे कोर्सेस आहेत. तुम्हाला मिळणार एकूण आज तो स्टायपेंड पण मी इथे दिलाय, दरमहा किती स्टायपेंड मिळतो ते पण दिले. UPSCला 13,000, राज्यसेवेला 10,000, MESला मंथली 10,000, JMFCला मंथली 10,000, ग्रुप बी अँड सीला मंथली 10,000, SSCला 10,000 मंथली, IBPSला थोडासा कमी आहे, ₹6,000 मंथली मिळतो आणि पोलीस भरतीला 10,000, PSI-STSOला 10,000 आणि TETला 10,000. ही मिळणारी एकूण रक्कम जर बघितली तर UPSCची तुम्हाला संपूर्ण प्रशिक्षणाच्या काळात टोटल मिळणारी रक्कम तुम्हाला ₹1,61,000 स्कॉलरशिप आहे. राज्यसेवेसाठी 1,22,000, MES साठी 1,22,000, JMF साठी 1,22,000, ग्रुप बी अँड सी साठी 72,000, SSC साठी 72,000, IBPS साठी 46,000, PSI-STSO साठी 72, TET साठी 72 आणि पोलीस भरतीसाठी पण 72. विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे किंवा हे कधी मिळतं? हे मोफत प्रशिक्षण तुम्हाला जे ऑफलाईन कोचिंग मिळतं, जे पुस्तकं मिळतात, लायब्ररी मिळते, हे सोडून मिळणार आहे मी तुम्हाला सांगितलं. आता आपण बघूया की हे सगळं मिळतं कधी. ते प्रशिक्षण बऱ्यापैकी जे मागच्या वेळेचे जे विद्यार्थ्यांनी मला फीडबॅक दिले त्यामध्ये जो पहिला स्टायपेंड विद्यार्थ्यांना मिळाला त्या स्टायपेंड सोबत विद्यार्थ्यांचं ते वन टाइम निधी आला होता, अनुषंगिक निधी. आणि काही विद्यार्थ्यांचा थोडाफार लेट झाला, त्याचा दुसऱ्या महिन्यापर्यंत आला. पण पहिल्या 1-2 महिन्यामध्ये हा तुम्हाला वन टाइमचा जो काही निधी दिसतोय तो तुम्हाला मिळून जाईल. हा जो तुम्हाला आहे तो पहिल्या 1 ते 2 महिन्यामध्ये मिळून जाईल. पण विद्यार्थ्यांना मी परत सांगतो, तुमचं जे बँक अकाउंट असेल ते एकदम प्रॉपर असलं पाहिजे, त्याच्यात कुठली मिस्टेक नसली पाहिजे. IPSC कोड असेल, अकाउंट नंबर असेल, नाव असेल, ते एकदम प्रॉपर असलं पाहिजे विदाउट मिस्टेक. त्यानंतर त्याची KYC, आधार लिंकिंग, ते मायनर नसलं पाहिजे. ह्या सगळ्या काळजी तुम्ही बघून घ्या. कारण याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये बँक अकाउंट विषयी मी तुम्हाला सांगितले. तर लक्षात ठेवा की पहिल्या महिन्याच्या स्टायपेंड सोबत तो मिळू शकतो किंवा मॅक्सिमम जर काही अडचण आली, निधीमध्ये अडचण आली तर दुसऱ्या महिन्यापर्यंत जाऊ शकतो. पण शक्यतो 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला अनुषंगिक निधी मिळून जातो. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्यांना मी सांगतो की पुढे जे येणारे अपडेट आहेत किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही एक आपला गुगल फॉर्म बनवलाय, तो सोयीचे नाही, सगळ्याला कंपल्शन नाही. ज्या विद्यार्थ्यांना भरायचं आहे ते भरू शकतील. ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे, मेरिट लिस्टमध्ये असतो, ते वेटिंग लिस्टमध्ये असतो, ते पुढील अपडेट व शंका निरसनासाठी सोयीचे हा गुगल फॉर्म भरू शकता. तो डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल आणि पिन कमेंटमध्ये पण असेल. तुमचा काही डाऊट असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. तर पुढची प्रोसेस काय बघा, आता सध्या आपण आलोय मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट इथपर्यंत आलोय. यानंतर तुमचा इन्स्टिट्यूट रेफरन्स लिंक सुरू होऊन जाईल. इन्स्टिट्यूट रेफरन्स तुम्ही दिला की त्यानंतर इन्स्टिट्यूट अलॉट होईल. त्यानंतर त्या अलॉट झालेल्या संस्थेमध्ये तुमचं DV होईल आणि नंतर तुमचं कोचिंग सुरू होऊन जाईल. विद्यार्थ्यांना काय अडचण आहेत, छोटे-छोटे डाऊट आहेत, त्या विद्यार्थ्यांना त्या अडचणींचं समाधान म्हणून किंवा संस्था निवडताना त्यांना काही शंका आहेत की जे अनेक अकॅडमी शब्द देतात ते पाळत नाहीत. म्हणजे त्यांचा प्रेफरन्स देईपर्यंत ते गोड-गोड बोलतात, पण नंतर ते शब्द पाळत नाहीत. तर अशा काही मुलांच्या फीडबॅक्स आहेत. ते कसलाही तुमची अडचण असू द्या, तुम्ही मला ह्या नंबरवरती कॉल करू शकता. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये काय अडचण असू द्या किंवा कसली अडचण असू द्या, तुम्ही मला एक कॉल करू शकता. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता. स्कॉलरशिपच्या रिलेटेड कसली अपडेट आली की आपण या YouTube चॅनलवरती घेत असतो, त्यामुळे प्रत्येकानं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करून घ्या. स्कॉलरशिप मित्र, आपलं टार्गेट आहे 1,00,000 YouTube सबस्क्रायबर्स. हे लवकरात लवकर तुमच्या मदतीनं, तुमच्या प्रेमामुळे शक्य होऊ शकतं. तर प्रत्येकाला मी विनंती करतो की त्यांनी हे व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. टी-आर-टी, बार्टी, आरती, सारथी, महाज्योती महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं
मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद.